तर मुंबईमध्ये होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर नवी मुंबईमध्ये प्रशासनाला जाग आली आहे। नवी मुंबईमध्ये रात्रभर होर्डिंगवर कारवाई सुरू होती। पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे, तर अनधिकृत होर्डिंगवर ही कारवाई केली जाते। घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडताच नवी मुंबई शहरातील होर्डिंगवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब हे काम हाती घेतलंय। नवी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग आहेत, त्यामध्ये अनधिकृत होर्डिंग आहेत त्यांच्या संदर्भात शासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या संदर्भात नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आलेली आहे। रात्रीच्या सुमारास इथं कारवाई सुरू होती। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी विकास मिरकणे यांनी। मुंबईमध्ये होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर राज्य सरकार प्रशासन जागा झालेले आणि नवी मुंबई महानगरपालिका सुद्धा त्याबरोबर दक्षता घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। आपण पाहू शकता या इमारतीच्या मध्ये होर्डिंग आहे, तर त्या प्रकारे होर्डिंग काढण्याचं काम जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी करताना दिसत आहे। नवी मुंबई शहरामध्ये दिवसभर बघितलं तर 25 पेक्षा अधिक होर्डिंग जे आहे ते काढलेले आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेटे यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई सुरू आहे आणि 150 पेक्षा जे अधिकारी आहेत कर्मचारी ते सुद्धा या गोष्टीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत अतिक्रमण विभागाचे राहुल गेटे आहेत। सर, रात्रभर तुम्ही कारवाई सुरू आहे? ऍक्च्युअली शासनाने ज्या गाईडलाईन्स ठरवून दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सध्या सुरू आहे। साधारणपणे किती कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत, काय खबरदारी घेण्यात आलेली आहे? आपण ज्या सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना ध्यानात ठेवून आपण ती त्यांना जे सुरक्षेचे सगळे नियम ठेवून आपण ती कारवाई करत आहेत आणि आतापर्यंत 150 ते 200 कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी, त्याबद्दल बाकी ज्या टेक्निकल टीम्स आहेत गॅस कटिंगच्या आणि त्या हायड्रा ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्या सगळ्या टीम आता सध्या ऑन फील्ड कार्यरत आहेत। साधारणपणे अनधिकृत होल्डिंग किती आहेत आणि ऑडिट करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले, या संदर्भात काय? महापालिका क्षेत्रामध्ये 201 अधिकृत होर्डिंग्ज आहेत आणि बाकीच्या सगळ्या अनधिकृत आहेत त्या काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत आणि त्या संदर्भात जे 201 अधिकृत आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट साठी नोटीस ऑलरेडी इश्यू केलेल्या आहेत। कुठल्याही प्रकारे आपत्ती होऊ नये यासाठी आतापासून खबरदारी घेण्याचा प्रयत्न अतिक्रमण विभागाचे राहुल गेटे हे करताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।